हे महत्त्वाचं आहे. वेळ झाल्याशिवाय उपयोग नाही. शिक्षकांनी शहाणं होऊन उपयोगाचं नाही. शिक्षकांनी किमान वेड व्हावं. साने गुरुजी वेडाच माणूस होता, म्हणून तर तो शाळेत शिकवता शिकवता संबंध राष्ट्राच्या प्रेमानं भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सामील झाला. गांधीवादाचा प्रभाव त्याच्यावर पडला. आज योगायोगानं सीमाताई गांधी या कार्यक्रमाच्या सुंदर सत्रसंचलन करणारे आहेत. त्या संबंध जोडणी करतायत. मला सुरुवातीचं जी गाणी गायली गेली त्याच्यातलं पहिलं जे गीत गायलं, ज्या शाळेनं गायला असेल त्याला मला योग्य वाटलं नाही. शाळेमध्ये 100-300 दिवसाची संबंध वर्षभर चालतं. त्या वर्षभरामध्ये ताल आणि सुराचं किमान ज्ञान जर विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देता येत नसेल तर शाळेमध्ये मग काय करता काय तुम्ही, असा प्रश्न आहे. शाळेतले संगीत शिक्षक असो की नसो, संगीताचं वेड, कलेचं वेड हे शिक्षकांनाही पाहिजे. नुसतं पुस्तकातलं ज्ञान उपयोगाचं नाही. लता मंगेशकरचं गाणं जगामध्ये प्रसिद्ध आहे. मोहम्मद रफीचं गाणं जगामध्ये प्रसिद्ध आहे. सामता प्रसादचा तबला, झाकीर हुसेनचा तबला, तुमची बासुरी, अशा अनेक कलांच्या संबंध कलावंताचे कलेनं संबंध मानवी जीवन सुखी केलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे. त्याची सुरुवात शाळेच्या प्रयोगशाळेमध्येच घडते. आणि म्हणून दुसरे 2 स्वागत गीतं हे मला समाधानकारक वाटले. मला पायाचा ठेका धरून त्या मुलींनी संबंध सुंदर अशा प्रकारचं स्वागत गीत गायलं. स्वरांची संबंध, त्याची एक वाक्यता, त्यांच्यातल्या स्वराची पकड ही मला अत्यंत महत्त्वाची वाटली. पहिलंच स्वागत गीत आणि इतकं भयंकर वाईट झालं की ते मला सुरुवातीला अत्यंत चुकीचा पायंडा पडला असं मला वाटलं. त्यांनी तो सुधारावं. जाहीरपणे बोलल्यामुळं राग मानू नये, आणि राग आला तर मी परवा करणार नाही. शिक्षकाला येऊ, शिक्षिकाला येऊ. जे चूक ते चूकच, आणि जे बरोबर ते बरोबर. आणि म्हणून या संबंध अशा चांगल्या परंपरा रुजवण्याची गरज असताना जसे IIBची ही इन्स्टिट्यूट रुजवते आहे, ती ज्ञानाची परंपरा रुजवते आहे. ते संबंध मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या ज्ञानाची परंपरा रुजवते आहे. अशा अनेक वेगवेगळ्या शाखांच्या परंपरा रुजवण्याची संधी आपल्याला आहे. नवीन नवीन प्रयोग करण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. आणि शिक्षणाधिकाऱ्यासारखा एक उत्तम अशा प्रकारचा प्रेरणादायक मार्गदर्शक, समर्थन मार्गदर्शक आपल्याला मिळालेलं आहे. मला नवल याचं गोष्टीचं वाटलं मुख्याध्यापक संघाचं. खरं म्हणजे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी आमच्या नंदकुमार सागरने जाहीरपणानं पुण्याच्या मुख्याध्यापक संघाचं पिंपरीच्या त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. आपल्यापेक्षा चांगला कार्यक्रम सुरुवातीलाच करून घेतला याचं श्रेयही त्यांना दिलेलं आहे. अशी मोठ्या माणसं फार मनानं कमी असतात. द्वेषभावना बाळगणारी माणसं असतात. पाय ओढणारी प्रवृत्ती असते. ती शिक्षकातही असू शकते, ती मुख्याध्यापकात सुद्धा असू शकते. पण नंदकुमार आमचे सागर हे खऱ्या अर्थानं व्यापक असल्यामुळं ते जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत. आणि त्यांनी आपल्या पडवळ सरांचं आणि आपल्या तुमच्या गलांड्यांचं इथले अभिनंदन केलेलं आहे. कारण अभिनंदनाला पात्र अशाच प्रकारचा हा प्रयोग या ठिकाणी चालू आहे. मित्र हो, ही संबंध भूमिका लक्षात घेताना आपण वेगवेगळ्या संदर्भात हा प्रयोग साजरा करतो आहोत. इतिहास, विज्ञान अशा अनेक गोष्टी आपण करतो आहोत. आमचा गांधीचा प्रयोग आपल्याला सांगितलं, गांधीताईंनी आपलं सुंदर संचलन केलं. या देशाचा एक महात्मा गांधी होता. त्या गांधीला एक नावाचं वलय आहे. त्या वलयामध्येच आपण समाधान मानतो. त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या भजनामध्ये, त्याच्या नामजपामध्ये, जय जयकारामध्ये आपल्याला समाधान वाटतं. पण शैक्षणिक क्षेत्राच्या बाजूलाच समाजाच्या साक्षीनं नथुराम गोडसेचा पुतळा उभा करून, नथुराम गोडसेला मंदिरातला देव करून महात्मा गांधीचा खुनी नथुराम मारेकरी गोडसे हा खरा देशभक्त असल्याचं आज भासवलं जात आहे. एक नवीन सिद्धांत येतो आहे, नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि गांधीतलं महात्मेपण हे संशयास्पद ठरवण्याचा अत्यंत वाईट प्रयत्न समाजाच्या साक्षीनं, लोकशाहीच्या संविधानाच्या साक्षीनं केला जातो आहे. ही संविधान संस्कृती नाही. महात्मा गांधीचं महात्मेपण, महात्मा फुल्याचं महात्मेपण, बसवेश्वराचं महात्मेपण आणि महापुरुष असो, विवेकानंद असो, अण्णाभाऊ साठे असो, आंबेडकर असो, महर्षी कर्वे आणि महर्षी शिंदे असो, बसवेश्वर असो,
संत नामदेव असो, संत ज्ञानेश्वर असो, संत गाडगे बाबा असो किंवा तुकडोजी महाराज असो किंवा संत मदर तेरेसा असो, सुफी संत मैनुद्दीन असो, अशा सर्व संतांचं संतत्व पूजण्याची भूमिका ही शिक्षकाची असावी. शिक्षक एका धर्माचा नसतो, एका जातीचा नसतो, त्याचा खरा धर्म सत्याचा असतो. जो खरा धर्म आमच्या साने गुरुजींनी सांगितला, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. सगळे धर्म हे झूट आहेत आणि खरा प्रेमाचा धर्म हाच खरा श्रेष्ठ आहे असं म्हणणारा साने गुरुजी तुमच्या आमच्या मधला इतिहासामधला असताना अंतकणात आम्ही दुसऱ्याचे फोटो का लावतो आहोत? पेपरमध्ये कुणाचे फोटो छापून येऊत, ज्यांची लायकी नाही असे फोटो आम्हाला पाहावे लागतात. हे आमच्या डोळ्यावरती अन्याय आहे, दुर्दैव आहे. आमच्या डोळ्याचं दुर्दैव, आमच्या सद्भावनेचं आणि संवेदनेचं दुर्दैव आहे. परंतु आमच्या मनातला फोटो तर आम्ही जपू शकतो. आमच्यातला साने गुरुजीचा आदर्श आम्ही जपू शकतो. अंशतः साने गुरुजी व्हावं आणि मग गुणवत्तेचा विचार आपण जरूर करावा. आणि म्हणून कंटेंटच्या अर्थानं, वैचारिक मूल्यात्मकतेच्या अर्थानं आपण शिक्षक या पदाला न्याय देण्याची भूमिका आपण बजावावी. तो समाजालाही न्याय मिळेल, तो संस्कृतीलाही न्याय मिळेल आणि तो राष्ट्रालाही न्याय मिळेल. अशी भूमिका शिक्षकांनी स्वीकारल्यानंतर तुमचा परिसर सुंदर होईल, तुमचे मुले मोठे होतील. डॉक्टर आणि इंजिनियर होणं म्हणजे मोठं नव्हे, हे मोठे पण लौकिक अर्थानं आहे. तुम्ही माणूस किती घडवता हा तुमच्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या समोर मातीचे गोळे आहेत, मोबाईलचा आणि सिरियलचा आणि सिनेमाचा मारा झालेली डोकी तुमच्या समोर वर्गामध्ये बसलेली असतात. त्यातली घाण साफ करून चारित्र्याची शुद्ध कल्पना, नैतिकतेची शुद्ध संकल्पना, त्याच्यातला सद्भाव, धार्मिक वेशाचा संबंध नंगानाच झालेल्या संस्कारामध्ये मुलं वाढतायत. एकच धर्म बळजबरी करतोय, आक्रमक बनतोय, अशी धार्मिक भूमिका आपल्याला मान्य नाही. संविधानाचा धर्म महत्वाचा आणि संविधान तर कोणत्याच धर्माचं नाही, कोणत्या जातीचंही नाही. मग जातवाद आणि धर्मवाद शिक्षकाला कसा येऊ शकतो, त्याच्या ठिकाणी कसा असू शकतो? विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये जर जातवाद आणि धर्मवाद आला तर शिक्षकाचा तो पराभव आहे, शाळेचा तो पराभव आहे. आणि म्हणून सर्व धर्माच्या समभावाची भूमिका जी संविधानानं स्वीकारली, त्या संविधान संस्कृतीला समांतर अशा प्रकारचं शिक्षण, शैक्षणिक प्रयोग आणि प्रयोगशाळा, तुमच्या प्रयोगशाळा सामाजिक मूल्याच्या संदर्भात, सामाजिक सद्भावनेच्या संदर्भात आपण करावं आणि ज्ञानवाढीच्या संदर्भात, प्रशिक्षणाच्या संदर्भात आपण करावं. गुणवत्ता वाढत असताना वाईट विचार, विकृती, विषमता, शोषण या वाईट प्रवृत्ती वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून तुमचं जे नैतिक शिक्षण जे दिलं जातं, जो परिपाठ केला जातो आहे, तेही महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मला आनंद वाटला आपण 29 शाळांचे शिक्षक आणि हेडमास्तर आणि तिथली नॉन टीचिंग या ठिकाणी निमंत्रित केले आहे. यांचं खरोखरच यशवंत आणि गुणवंत म्हणून त्यांचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो. त्यांना सन्मानित देण्याचा प्रश्न आहेच आहे. त्याला सन्मानित करत असताना जे कमी पडले गुणवत्ता यादीच्या दृष्टीनं, गुणवत्तेच्या मूल्यांकनामध्ये, मूल्यमापनामध्ये ज्या शाळा कमी पडतात त्या पुढे अधिक सकस होण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कार्यकर साहेबांनी सुंदर सांगितलंय की आपली कमतरता कोणत्या क्षेत्रात आहे, कोणत्या पर्टिक्युलर विभागात आहे ते आपण पाहावं आणि ती गुणवत्ता वाढण्याचा प्रयत्न करावा. टॉयलेट पासून त्या ऑफिसपर्यंत स्वच्छता, सर्वार्थाची स्वच्छता, ती फक्त जमिनीच्या व्हरांड्याचीच नव्हे, वर्गाची नव्हे, तर टॉयलेटची स्वच्छता सुद्धा महत्वाची आहे. घाणीचंच साम्राज्य जर घाणीच्याच ठिकाणी जर निर्माण झालं तर मग कसली स्वच्छता? ऑफिसमध्ये जसे सगळ्यांचे फोटो आहेत, महात्मा गांधीचा फोटो आहे, आंबेडकरांचा फोटो आहे, महात्मा फुल्यांचा फोटो आहे, जिथे सगळ्या संतांचे फोटो आहेत, महापुरुष सगळे क्रमानं एकमेका शेजारी न भांडता, जातवाद धर्मवाद न पुकारता त्यांचे फोटोमध्ये व्यवस्थित बसलेले आहेत. महापुरुषाचं आपसात भांडण नसतं. आणि म्हणून शिक्षकांनी जरूर लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे महापुरुषाच्या बेरजेचं गणित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावं, सद्गुणांच्या बेरजेचं गणित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावं, सर्व धर्मातलं संचित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावं. आपण बेरीज करतोच,
पण सद्गुणांची बेरीज का करत नाही? आपण सत्याची बेरीज का करत नाही? विश्वात्मक सत्य ज्ञानेश्वराचं